अहिल्यानगरमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। धार्मिक भावना दुखावल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाला होता आणि यानंतर इथं गोंधळाची परिस्थिती होती। काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात लोकशाही मराठीच्या या विशेष रिपोर्टमधून। अहिल्यानगरात धार्मिक तणाव, तणावानंतर आता परिसरात तगडा बंदोबस्त। शांत अहिल्यानगर अचानक का तापलं? अहिल्यानगर शहरातल्या माळीवाडा परिसरात 12 तोटी कारंजा इथं नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गा माता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं साकारलेल्या एका रांगोळीवर वादंग झाला आणि अहिल्यानगरचं वातावरण तापलं। या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना तात्काळ अटकही करण्यात आली आहे। आतापर्यंत जवळपास 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 30 जणांना ताब्यात घेण्यात यश आलंय। तर यात काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचं कळतंय। साधारण 30 लोकांना आम्ही आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे आणि तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये योग्य तो गुन्हा नोंद करण्यात येत आहे। काही पोलीस जे आहेत ते जखमी आहेत आणि गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे। या लोकांना आम्ही अरेस्ट करत आहोत। सध्या शहरामध्ये शांतता आहे। ठिकठिकाणी आम्ही फिक्स पॉइंट्स लावलेले आहेत। जे मिक्स्ड वस्ती आहे त्या ठिकाणी पेट्रोलिंग आहे आणि समाजाला शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ही घटना निंदनीय असून अशा घटनांना प्रशासनाने आळा घालावा अशी मागणी MIMचे जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे। तर यात या परिसराते व्यापारीही सूर मिसळताना दिसतात। हा जो नियोक्ती संताने यांना अहमदनगरमध्ये दंगल घडवायचे असल्यामुळे त्यांनी हा कृत्य केलेला आहे। तर प्रशासनाला आम्ही या गोष्टीची जेव्हा सगळी माहिती दिली तेव्हा त्यांनी त्या संबंधित व्यक्तीला अटक केलंय आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। हमने खुद ने हमारे दुकानें निषेध के लिए बंद रखा और ये हर जात वालों ने अपने अपने धर्म गुरु का एहतराम करना चाहिए। अपना धर्म गुरु को ये देना पड़ेगा। सरकार ने इस पे ध्यान देना चाहिए कि ऐसा कोई भी धर्म के गुरु के खिलाफ कोई भी राजनीति ना करे। ये जैसे हमें पता चला तो इसका बहुत दुख हुआ हमें, और इसके निषेध में हमने हमारी दुकान और मकान मतलब यहाँ के कारोबार बंद रखकर इसका निषेध किया। और सरकार से इतनी हमारी गुजारिश है कि जिन्होंने भी ये हरकत की है उसके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई हो और उन पर एक्शन हो। आता हा सगळा प्रकार टाळता आला असता अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। शहरात काही दिवसांपूर्वी लावलेल्या बॅनरवर वेळीच कारवाई झाली असती तर हे घडलंच नसतं असं त्यांचं म्हणणं आहे। वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात, फलक पाहायला मिळतात। हरकत नाही, ज्याला लावायचे असेल लावा, पण कुठेतरी आव्हान देणारा मजकूर नसावा। आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत, पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत। आणि ते काढलेले नसताना याच्यावर का काढले नाहीत, कोणामुळे काढले नाहीत, कोणाचा फोन आला, काय झालंय हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत। तर तिथं शांत अहिल्यानगरात असं का घडतंय हे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे असा सवाल उपस्थित करत विरोधकांनीही यावर सरकारनं जातीनं लक्ष देण्याची गरज असल्याचं सुचवलंय। आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्या अहिल्यानगरमध्ये सातत्याने या गोष्टी का घडतात, कोण अशी स्टेटमेंट्स तिथे करतंय। जे दंगली घडवतायत आता महाराष्ट्रात अहिल्यानगरसह सर्वत्र हे भंपक आणि बोगस हिंदुत्ववादी आहेत, ते ढोंगी लोक आहेत। अनेक गोष्टी चर्चेतून सुटू शकतात, पण प्रशासनाला सुद्धा आदेश आहेत की तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे निर्णय घ्या। पोलिसांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे लॉ अँड ऑर्डरसाठी योग्य नाही। आता या सगळ्या घडामोडींनंतर या परिसरात तगडा बंदोबस्त असून सोशल मीडियावर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात येते। शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आदेश जारी करण्यात आले। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।